आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेव्हा अजून किती माझ्या काळजावर वार होणार आहे, अजून किती अपमान सहन करायचा मी। एवढं काय पाप केलंय मी? सूर्याच्या मनात तरी कसं आलं माझ्यामुळे तेजूला? ए म्हातारे! बाबा बाबा उठा। बाजी भाऊजी तुम्ही? वहिनी तू जिवंत नाहीस? उठा। वहिनी तू एवढ्या वर्षी कुठं होतीस? आम्हाला वाटलं तू मी सोडून गेले सगळ्यांना। तसंच समज गावातनं पळून गेलीस आणि परत तुझ्या बाबतीत काय कसलीच बातमी कळाली नाही। कशी येणार? माझी परिस्थितीच अशी होती की मी पोचूच शकत नव्हते माझ्या घरापर्यंत। आणि जेव्हा पोचले होते तेव्हा सगळं बदललं होतं। सगळ्यांच्या नजरेत माझ्याबद्दल राग होता, संताप होता। भाऊजी माझी लेकरं मला आपली म्हणत नाहीयेत आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करा माझ्याकडे पुरावा पण नाहीये। त्या जालिंदर नावाच्या राक्षसानं माझं आयुष्य अगदी नरक करून टाकलंय। माझ्या लेकरांना माझ्यापासून लांब नेलं, माझ्या नवऱ्यापासून मला तोडलं। त्याला मी कधीच माफ करू शकणार नाही। त्यानं माझ्या पुष्पाला पण माझ्यापासून दूर केलं। त्या जालिंदरने माझ्या पुष्पाचा जीव घेतला ग, जीव घेतला। काय भाऊजी? भाऊजी शांत व्हा तुम्ही। आपल्या स्वार्थासाठी खून पडायची जुनी सवय आहे त्या राक्षसाची। मी पण देवीच्या दागिन्यांची चोरी नाही केली। त्या जालिंदरनं माझ्यावर आळ घातला, माझे संबंध त्या पुजाऱ्याशी जोडले, माझ्या चारित्र्यावर आळ उडवली त्या जालिंदरनं। आता तसं होणार नाही। मी तुझ्या सोबत आहे वहिनी। मी माझ्या बायकोचा खुनाचा बदला घेणार म्हणजे घेणारच। काय बी झालं तरी त्या नराधमाचा खरा चेहरा गावासमोर आणणार म्हणजे आणणारच। मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला माझ्याकडे काय बी पुरावा नाही। तुम्ही एक काम कराल का? घडल्या गोष्टी तुम्ही सूर्याला सांगाल का? तुमचा लय उपकार होते। त्या हैवानाचं पितळ उघड करण्यास कसला आलाय उपकार वहिनी? तू काळजी करू नकोस, मी सूर्याला सगळं सांगेन। लवकरच तुझा लोक तुझ्यावर विश्वास ठेवेल। आपण लगेच सूर्याची गाठ घेऊया का? नाही नाही, गडबड करू नको। त्या जालिंदरला कळालं तर तो माझा जीव घ्यायला पण मागं पुढे बघणार नाही। पण मग आपण हे समजा सूर्याला कसं सांगणार? वहिनी तू असं कर, उद्या सकाळी सूर्याला घेऊन मंदिरात ये। मी तिकडे लपून राहण्यासाठी जागा शोधल्या, तू लवकर घेऊन ये त्याला। असं तुम्ही बाहेर राहण्यापेक्षा घर सुरक्षित आहे तुमच्यासाठी। तुम्ही घरी चला। नाही वहिनी, मी जालिंदरच्या मागाव आहे, हे त्याला कळून पण द्यायचं नाही। उद्या सकाळी मंदिरात सूर्याला घेऊन ये, पण जालिंदरला याची भनक पण लागू देऊ नको वहिनी।